पुढच्या काळामध्ये आपल्याला शेती पण करता येणार नाही आणि उद्योग इंडस्ट्री पण इथे राहणार नाहीये। आपल्याला कुठेतरी रस्त्यावर बसावं लागणार आहे। दादांनी याच्यामध्ये लक्ष द्यायचं काम केलेलं आहे। सर्व राजकीय पक्षातली सर्व मंडळी असेल, मी कुणाचाही उल्लेख करत नाही, सर्व राजकीय पक्षाची सर्व मंडळी असेल, काय समस्या आहे आता ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या खेड तालुका नव्हे, पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व लोकांना माहिती आहे। टाटा मोटर्स असेल, महिंद्रा असेल, त्या कस्टमरची त्यांची लाईन लॉस होती। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। चाकण औद्योगिक वसाहतीमधली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता चाकणकर हे PMRD कार्यालयावरती धडक मोर्चा घेऊन निघालेले आहेत। पुणे नाशिक महामार्गावरून हा मोर्चा निघालेला आहे। उद्योजक आपल्यासोबत आहेत। काय समस्या आहे सगळी? काय समस्या आहे आता ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या खेड तालुका नव्हे, पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व लोकांना माहिती आहे की ह्या तालुक्यामध्ये इंडस्ट्रीसाठी एवढं पोषक वातावरण आहे, शेतीसाठी पोषक वातावरण आहे आणि गेल्या 40 वर्षापासून इथं जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती ती अद्यापही त्या ठिकाणी होत नाही आहे। त्याच्यामुळं इथले उद्योगधंदे आज गुजरातला चाललेत, आज चेन्नईला चाललेले आहेत आणि आपण सगळे मुख गिळून त्या ठिकाणी सर्व राजकीय पक्षातली सर्व मंडळी असेल, मी कुणाचाही उल्लेख करत नाही, सर्व राजकीय पक्षाची सर्व मंडळी असेल, अद्यापही हे काम पूर्णत्वास झालेलं नाही आहे। जे त्रास हा इंडस्ट्रीमध्ये आज ज्यावेळेस आम्ही सकाळी आमची 7 वाजता शिफ्ट चालू होती, माझ्या इथले सर्व कामगार बंधू 8 वाजता हे कामावरती येतात। आमच्या बसच्या व्यवस्था असूनसुद्धा आम्हाला 1-1 तास त्या ठिकाणी उशीर होतो। त्याच्यानंतर टाटा मोटर्स, महिंद्रा अशा ज्या टायर 1 कंपन्या ज्या आहेत, ज्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये आज मोठं त्यांचं नाव आहे, त्या कंपनीमध्ये आम्ही ज्यावेळेस तिथं मटेरियल सप्लाय करतो, आमचा मटेरियल इन टाईम त्या ठिकाणी सप्लाय होत नाही आहे। तो सप्लाय होत नाही म्हणून टाटा मोटर्स असेल, महिंद्रा असेल, त्या कस्टमरची त्यांची लाईन लॉस होती। लाईन लॉस झाल्यानंतर त्यांच्या गाड्याचा रोलआउट रोजच्या जे काय 400 गाड्या त्या ठिकाणी होणार आहेत, त्या गाड्या 400 गाड्या बनल्या जात नाही। का बनल्या जात नाही तर त्यांची डिपेंडन्सी चाकणमधल्या छोटे छोटे उद्योजक जे आहेत, जे स्पेअर पार्ट त्या ठिकाणी त्या असेंब्ली करून त्या ठिकाणी सप्लाय करतात, त्याच्यामुळं त्यांच्यावरती लोड येतो। आणि या समस्या सोडवण्यासाठी उद्योगमंत्री असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, यांनी समस्या सोडवण्यासाठी यामागे प्रयत्न केले, मात्र प्रत्यक्षात काय या सुटल्या गेल्या नाहीत। काय कारण आहेत नेमकी? आता त्यांचे अंतर्गत काय राजकीय कल काय आहेत हे माहीत नाही आहे, पण बऱ्याच आता मागच्याच 5 वर्षापूर्वी इथलं टेंडर पण झालं होतं। तो एक्सप्रेस हा जो आपला पुणे नाशिक रोड जो आहे याचं टेंडरिंग झालं होतं, पण त्याच्यानंतर कुठली माशी शिंकली माहीत नाही आहे। नंतर परत निवडणुका आल्या, त्याच्यानंतरही हे टेंडरिंग झालं होतं आणि अद्यापही त्याच्यावरती कुठलीही कारवाई झालेली दिसत नाही। आता पालकमंत्र्यांनी याच्यामध्ये खऱ्या अर्थानं दादांनी याच्यामध्ये लक्ष द्यायचं काम केलेलं आहे आणि गेल्या 2-3 वेळा सकाळी 6 वाजता येऊन त्यांनी या ठिकाणी पाहणी केलेली आहे, त्याच्यावर त्यांचं काम चालू आहे। परंतु ते काम फक्त अतिक्रमण काढलं जाते, पण ह्या अतिक्रमण न काढता त्याच्या अगोदर जे पर्यायी रस्ते आहेत, जे बायपास आहेत, हे बायपास रस्ते पहिल्यांदा हातात घेऊन त्यांचं काम करणं। ही समस्या जर सुटली नाही तर याचा पुढच्या काळात काय परिणाम होईल? पुढच्या काळामध्ये आपल्याला शेती पण करता येणार नाही आणि उद्योग इंडस्ट्री पण इथे राहणार नाहीये। आपल्याला कुठेतरी रस्त्यावर बसावं लागणार आहेत, कारण नक्कीच चाकण औद्योगिक क्षेत्रातली ही वाहतूक कोंडी सुटली नाही तर शेतीबरोबर उद्योगाची मोठी समस्या निर्माण होणार आहे। त्यामुळं राज्यकर्त्यांनी वेळीच या उद्योजकांच्या, या स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन या चाकणची वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ
सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.